मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, व्हिडिओ असणार आहे। तर ई-KYC प्रक्रिया जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये, जून, जुलै, ऑगस्ट एकत्रितपणे 4,500 रुपये कधी जमा होणार आहे, पडताळणी झाली आहे का, जे पात्र फॉर्म आहे किंवा बहिणी आहेत त्यांचं आता काय अपडेट्स आहे, तर ह्या सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण एक पोल घेतला होता की लाडकी बहीण योजना ऑगस्ट 14 हप्ता जमा झाला आहे। तर बऱ्याच लाडक्या बहिणींना जमा झालेले नाहीत व बऱ्याच लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहेत की त्यांना जमा सुद्धा झालेले आहेत। तर रायगड आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, धुळे जिल्हा इथे हे सांगत आहे 1,500 रुपये जमा झाले आहेत। अहिल्यानगरमध्ये आहे 1,500 रुपये, कोल्हापूर महाराष्ट्र, त्यानंतर इथे मुंबई, पालघर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया अशा वेगवेगळ्या जे जिल्हे आहेत किंवा गाव आहेत तिथून लाडक्या बहिणींनी कमेंटसुद्धा केलेले आहेत की आम्हाला पैसे मिळाले आहेत का नाही। व मुख्य इथे प्रश्न आहे की जून जुलैचे पैसे आम्हाला जमा झाले नाही, पडताळणी प्रक्रियेचं काय झालं, ई-KYC प्रक्रियेचं काय झालं। जे सरकारने ऑफिशियल वेबसाईट होतं लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे ई-KYC प्रक्रियेसाठी अपडेट दिली होती। तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की ई-KYC प्रक्रियेसाठी त्यांनी सांगितलेलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता व इथे ऑप्शनसुद्धा दिला होता। पण आत्ता या अपडेटेड वेबसाईटवरती कोणतंही ऑप्शन दिलेलं नाही। तर सरकारला एकच प्रश्न आहे की 2 महिन्यापासून जे सरकार 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी करत आहे तर ती पडताळणी झाली आहे का नाही। बरं झाली असेल तर त्यातल्या काहीतरी लाडक्या बहिणी असतीलच की ज्या पात्र ठरल्या असतील, काही कोणत्या तरी लाडक्या बहिणी असतीलच ज्यांना पैसे सुरू व्हायला पाहिजे होते। आता जून जुलै महिन्याचे म्हणजे 3,000 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणजे एकूण 3 महिन्याचे 4,500 रुपये तुम्ही कधी देणार आहे। जर पैसे पेंडिंगच होत राहिले, पुढचे महिने येतच राहिले तर मागील जे पैसे आहेत ते मिळणार का नाही। तर लाडक्या बहिणींनाही क्लॅरिफाय झालं पाहिजे आहे। जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लाईव्ह येऊन किंवा जे आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी तरी ट्विटरद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे त्यांनी माहिती सांगितली पाहिजे आहे। कारण जे मागच्या आठवड्यात आदितीताई तटकरे जेव्हा लाईव्ह आले होते त्या म्हटलेले की 26 लाख लाडक्या बहिणी ज्यातल्या पात्र बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणारच आहे। ठामपणे ते बोलले होते की ते पैसे मिळणार आहे, तर मग का मिळत नाहीत। बऱ्याच लाडक्या बहिणींचा हाच प्रश्न आहे की सरकारला एकच विनंती आहे की ॲटलिस्ट ऑगस्ट महिन्याचे तरी पैसे जमा व्हायला पाहिजे आहे। कारण जून जुलैपासूनच लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाल्यामुळे ज्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणींपेक्षा जास्त बहिणी आहेत जे पात्र असूनही त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाहीत। व लाडक्या बहिणी आता हे सुद्धा विचारत आहे की जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा सुद्धा तिथे विचारत आहात का की तुम्ही 2 पेक्षा महिलांनीच फक्त किंवा तुमच्या घरी फक्त 2 महिलांनीच इथे वोटिंग करायचं आहे का। तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महायुती सरकारने जेव्हा काढली होती त्यावेळेस जे नियम होते ठीक आहे ते पाळून ज्या पात्र महिलांनी फॉर्म भरले होते, ज्या कागदपत्रे जमा केले होते त्यावरती पडताळणी प्रक्रिया लवकर होऊन लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे आहे। ई-KYCचं सुद्धा लवकरात लवकर अपडेट व्हायला पाहिजे आहे। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे असे सरकारनेच इथे अपडेट दिली होती। व इथे जे काही टोल फ्री क्रमांक दिलेले आहे वेबसाईटवरती 181, तर ते सुद्धा तिथे सुद्धा कोणतेही आपल्याला रिप्लाय भेटत नाही। जेव्हा कॉल करेल त्यावेळेस कुठेही लागत नाही, त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणी नाराज होत आहेत। आता ज्यांना मिळाले आहेत नक्कीच अभिनंदन, अतिशय आनंदाची बातमी आहे। पण सरकारने लवकरात लवकर क्लॅरिफाय करायला पाहिजे आहे की जून जुलै ऑगस्टचे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा करणार आहे। जसे की मध्येच माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की 26 लाख लाडक्या बहिणींची जी पडताळणी होणार आहे त्यापैकी जे पात्र लाभार्थी महिला असणार आहे त्यांचे पैसे लवकरच जमा होणार आहे। परंतु असं झालेलं आहे की ज्यांचे पैसे बंद झाले आहेत ते बंद झालेले आहे, ना कुठे पडताळणी होत आहे। ज्यांची झालेली आहे त्यांना रिप्लाय येत नाही। जर शासनाकडून कॉल आले आहेत, पडताळणी प्रक्रिया सुरू आहे, कागदपत्र दिलेले आहेत, हे सर्व प्रक्रिया लाडक्या बहिणी करत आहेत, परंतु वेळ लागत आहे। व 1 ते 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1ही रुपया न आल्यामुळे लाडक्या बहिणींचे प्रश्नावर प्रश्न आहेत व यावरती उत्तर नक्कीच मिळायला पाहिजे आहे। एखादा तरी शासन निर्णय किंवा एखाद्या तरी ट्विट करून एखाद्या तरी बातम्यांच्या माध्यमातून सरकारने किंवा
जे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्याला सांगायला पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. KYC प्रक्रियाबद्दल, जून-जुलै अपडेटबद्दल व तुम्हाला किती पैसे जमा झाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून लाडक्या बहिणींना ही माहिती पोहोचेलच, प्लस सरकारपर्यंतही सुद्धा माहिती पोहोचेल व त्याबद्दल दखल घेणार आहे. तर लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची गाजलेली योजना, जी राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी जी काढली होती, आता तेच लाडक्या बहिणींना बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत, पण त्यांना कोणतेही सोल्युशन भेटत नाही. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.